SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. ज्योतिबा डोंगरावर दुपारी 12लाच निघणार सासनकाठी मिरवणूक. मंदिर 79 तास राहणार खुले. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर सलग 79 तास भाविकांसाठी खुले राहणार आहे. शनिवारी 12 एप्रिलच्या पहाटे मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर ते मंगळवारी 15 एप्रिलला रात्री 11 वाजता बंद केले जाणार आहेत. दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेच्या कालावधीत यंदा सलग शासकीय सुट्टी असल्याने यात्रेत गर्दीचा उच्चांक होणार आहे. डोंगरावर भाविकांची गर्दी फिरत राहावी यासाठी दुपारी 12 वाजता मानाच्या सासनकाठ्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच नियोजन शासकीय यंत्रणेने केले आहे. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना प्रशासनाने 12 पूर्वी येण्याचे निमंत्रण दिले आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर सलग 79 तास भाविकांसाठी खुले राहणार आहे. शनिवारी 12 एप्रिलच्या पहाटे मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर ते मंगळवारी 15 एप्रिलला रात्री 11 वाजता बंद केले जाणार आहेत. आज पाडळी येथील मानाच्या पहिल्या क्रमांकाची सासनकाठी सकाळी 6:30 वाजता गावातून मार्गस्थ झाली. ती शुक्रवारी दुपारी 4 वाजता डोंगरावर दाखल झाली. यावेळी देवस्थान समितीतर्फे मानाचा विडा देऊन त्यांचे स्वागत करण्यात येईल. उद्या सकाळी इतर मानाच्या सासनकाठ्या रवाना होतील. प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार, पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांनी आज ज्योतिबा डोंगरावर पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना कामात कुचराई करू नका अशा सूचना दिल्या. दरम्यान चैत्र यात्रेनिमित्त डोंगरावर राज्यभरातून भाविक येतात. दिवसभर पाण्याच्या टाकीभोवती पाणी भरण्यासाठी भाविकांची गर्दी राहिली. काल सकाळपासून मंदिर परिसरात लातूर, बीड, कर्नाटकातील भाविक सासनकाठीसह डोंगरावर दाखल झाले. मंदिर परिसरात हलगी, पिपाणी, सनई, ढोल वाद्यांनी जोर धरला. सासनकाठीवर गुलाल खोबऱ्याच्या उधळणीमुळे डोंगर यात्रेआधीच गुलालमय झाला असून शुक्रवारी डोंगर गर्दीने फुलून जाणार आहे. दरम्यान कोल्हापुरातील RK मेहता चॅरिटेबल ट्रस्टचे डोंगरावर शुक्रवारपासून मोफत अन्नछत्र सुरू होणार असून ते रविवारपर्यंत असेल. सोमवारपर्यंत पोलीस बंदोबस्त. डोंगरावर उद्या संध्याकाळपासून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून हा बंदोबस्त सोमवारपर्यंत असणार आहे. यंदा यात्रा पूर्ण क्षमतेने भरणार असल्यामुळे पोलीस यंत्रणेवर मोठा ताण पडणार आहे. त्यामुळे सूक्ष्म पद्धतीने नियोजन सुरू आहे. SBP न्यूज मराठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.